बाहेर देशातल्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये एक डॉक्युमेंट खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. त्याचं नाव आहे SOP किंवा LOM, स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा लेटर ऑफ मोटिवेशन. बऱ्याच विद्यार्थ्यांचे अप्लिकेशन्स हे या SOP मुळे रिजेक्ट होतात. त्यांचे ॲकॅडमिक्स चांगले असतात, त्यांचा स्कोर्स चांगला असतो, परफॉर्मन्सही चांगला असतो, तरीसुद्धा प्रॉपर SOP न लिहिल्यामुळे त्यांची पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळण्याची प्रोसेस किंवा चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळण्याची प्रोसेस थांबू शकते. एक चांगला SOP बनवण्यासाठी 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता, तुमचं एज्युकेशन काय आहे, तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, हे डिटेलमध्ये आणि प्रॉपर त्या कोर्सला सुटेबल राहील या पद्धतीने मांडणे. दुसरी गोष्ट म्हणजे हीच कंट्री का बरं, हीच युनिव्हर्सिटी का, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअरली मेन्शन करता आल्या पाहिजे. तुमचं जे एज्युकेशन आहे, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, तुमचे जे स्किल्स आहेत ते तुम्हाला जर्मनीसोबत कनेक्ट करता आले पाहिजेत आणि त्या वेळी तुम्हाला तुमच्या SOP मध्ये ती गोष्ट मेन्शन करावी लागेल. तिसरी गोष्ट आहे हाच कोर्स का बरं. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, तुमचा जो स्टडी आहे तो आणि हा कोर्स यामध्ये काही ना काही रिलेशन असलं पाहिजे. ते रिलेशन तुम्हाला स्ट्रॉंगली तुमच्या SOP मध्ये मेन्शन करायचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे फ्युचर प्लॅन. हा कोर्स केल्यानंतर, हा प्रोग्राम केल्यानंतर तुमचे फ्युचरमध्ये जर्मनीमध्ये काय प्लॅन आहेत, तुम्हाला काय करायचं आहे हे क्लिअरली मेन्शन करता आलं पाहिजे. इन शॉर्ट, SOP कॉपी पेस्ट करू नका, कुठूनही डाउनलोड केला आणि जसाच्या तसा बनवला असं करू नका. काही पण रॅन्डम स्टोरीज मेन्शन करू नका. ज्या तुमच्या कोर्सशी रिलेटेड आहेत त्याच गोष्टी त्यामध्ये मेन्शन करा. SOP हा सिम्पल, ऑनेस्ट, तुम्ही स्वतः लिहिलेला आणि ज्यामध्ये एक क्लिअर करिअर प्लॅन असेल असा असला पाहिजे. तुम्हाला जर हवं असेल तर मी एक स्ट्रक्चर तुम्हाला पाठवू शकतो आणि जे डाउनलोड करून, जे पाहून तुम्ही तुमचा स्वतःचा SOP तुमच्या वेनी तयार करू शकता. कमेंट करा SOP, मी तुम्हाला डिटेल्स शेअर करेल. धन्यवाद.